15 सप्टेंबरला कृषी साहित्य विक्रेत्यांनी एक दिवस बंद पाडण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतरही तोडगा निघाला नाही तर खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे। आपल्या सोबत विदर्भ कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष अभिजित काशीकर आहेत। दादा, काय नेमकी भूमिका आहे तुमची? का बरं तुम्हाला बंद पाळावा लागतो आहे एक दिवसाचा आणि हा निर्णय घ्यावा लागतो की खरेदी विक्री बंद करणे? केंद्र सरकारने साथी नावाचा एक ॲप बियाणे विक्रीसाठी लागू केला आहे। तळागाळातल्या डीलरकडे जिथे कम्प्युटर नाही आहे आणि जिथे लाईट राहत नाही अशा ठिकाणी या ॲपद्वारे प्रत्येक बियाण्याची विक्री करणं आमच्या तळागाळातल्या डीलरसाठी शक्य नाही आहे। म्हणून आम्ही निवेदन दिलं सरकारला या ॲपमधून बाहेर निघावा, कारण या ॲपचं काही उद्देश साध्य होत नाही आहे की चांगलं बियाणं शेतकऱ्याला गेलं पाहिजे। हे आमची भूमिका पहिलेपासून राहिलेली आहे। एक कृषी केंद्र म्हणून प्रत्येक कृषी केंद्र आम्हाला बियाणं चांगलं द्यायचा प्रयत्न करतो आणि ज्याची परवानगी आहे त्याच कंपनीचा माल तो विक्री करतो। पण या ॲपच्या मार्फत त्याला जबरदस्ती लेबल नंबर, लॉट नंबर, शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, ID हे सगळं टाकून त्याला बिल बनवायचं आहे आणि ते कम्प्युटरच्या मार्फत। हे शक्य नाही आहे, म्हणून आमचा विरोध आहे या साथी ॲपला। त्याच्यासाठी आम्ही 15 सप्टेंबरला एक दिवसाचा लाक्षणिक बंद करत आहे आणि तरी सरकारने जर याच्यावर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आम्ही खरेदी बंद करणार। गहू, चना हा बियाणं आम्ही खरेदीच करणार नाही। शेतकऱ्याला त्याची अडचण होणार आहे आणि या ॲपमध्ये सुद्धा तळागाळातल्या डीलरकडे ज्याच्याकडे कम्प्युटर नाही आहे तो मालच विकू शकणार नाही, कारण साथी ॲपमध्ये बियाणं विकणं हे सरकारने बंधनकारक केलं आहे। मग संगणक नाही तर माल विक्री नाही, मग शेतकऱ्याला खरीप रब्बी दोन्ही याच्यामध्ये माल मिळणं अत्यंत मुश्किल होऊन जाईल। आमचा या साथी ॲपला तीव्र विरोध आहे। सरकारने दुसऱ्याची पिढा कृषी केंद्रावर न टाकता कंपन्यांवरती कंपन्यांकडे तो ॲप चालू करावा अशी आमची मागणी आहे। त्याचंच आमचं समर्थन आहे। यासाठी काही तुम्ही मीटिंग करता आहे महाराष्ट्र लेवलवर हे सगळं? हो, आमची 3 सप्टेंबरला यवतमाळला विदर्भस्तरीय बैठक झाली आणि उद्या 10 तारखेला पुण्याला आमची मावदा नावाची जी संघटना आहे तिची पूर्ण महाराष्ट्रातले अध्यक्ष, सचिव हे सगळे उद्या बैठकीला हजर राहणार आहेत आणि आम्ही तिथूनच सरकारकडे मागणी मागणार आहे की याच्यातून कृषी केंद्राला वगळता घ्यावं या साथी ॲपमधून, आणि अशी आम्ही विनंती उद्या त्यांच्यासमोर करणार आहे। नक्कीच साथी ॲप हा कृषी केंद्रवाल्यांना कुठेतरी म्हणजे अडचणीचा ठरतो आहे आणि त्यामुळे त्यांनी एक दिवसाचा बंदची हाक दिलेली आहे। त्यावर तोडगा निघाला नाही तर खरेदी विक्रीसुद्धा बंद करण्याचा इशारा आलेला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।